सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढिया, खिलाओ बढिया. कुरण शासनाचे, मुरुम माफियाचे, नुकसान मात्र शेतकऱ्यांचे. उमळवाडच्या शेतकऱ्यांचा संताप, वारंवार पाईपलाईन फोडून हजारो रुपयाचे नुकसान, कारवाईची मागणी. शासनाच्या मालकीच्या कुरण व वन क्षेत्रातून सुरू असलेल्या कथित अवैध मुरुम उत्खननाचा फटका आता थेट शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोप समोर आला आहे. उमळवाड येथील अल्पभूधारक शेतकरी शीतल कुराडे यांनी वारंवार होणाऱ्या नुकसानीबाबत प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित मुरुम माफियावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शीतल कुराडे यांची शेती जैनापूर हद्दीत असून त्यांच्या शेतालगत वन क्षेत्र आहे. शेतीसाठी फॉरेस्ट परिसरातून पाणी पुरवठ्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र रात्रीच्या वेळी मंगेश्वरमाळ परिसरात JCB आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने कथित अवैध मुरुम उत्खनन केले जात असल्याने या पाईपलाईनचे वारंवार नुकसान होत आहे. गेल्या काही महिन्यात 4 वेळा पाईपलाईन फुटल्यामुळे दुरुस्तीसाठी 25 ते 40 हजार रुपयापर्यंत खर्च करावा लागल्याचा दावा त्यांनी केला आहे. 8-10 दिवसांनी पुन्हा मुरुम चोर येतात, मोठमोठे खड्डे करून मुरुम घेऊन जातात आणि आमची पाईपलाईन फोडली जाते. प्रत्येक वेळी आम्हालाच आर्थिक फटका बसतो. शेती करायची की सतत पाईपलाईन दुरुस्त करायची असा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे, अशी व्यथा शीतल कुराडेंनी व्यक्त केली. या प्रकाराबाबत संबंधित विभागाने प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्याचेही त्यांनी सांगितले. अधिकारी घटनास्थळी पाहणी करतात, मात्र प्रत्यक्षात मुरुम माफियाविरोधात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबतही शेतकऱ्यांमध्ये संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अवैध मुरुम उत्खननामुळे शासनाच्या मालमत्तेसह शेतकऱ्यांचेही मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे संबंधित विभागाने तातडीने तपास करून दोषीवर कठोर कारवाई करावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. माझं नाव आहे शीतल कुराडे. आमची इथं जैनापूरला जमीन आहे आणि त्या कृष्णेकडून आमची लाईन आल्या. त्या लाईन सारखं इथं फॉरेस्ट खात्यात त्यांनी मुरुम चोरून रात्रीचा हा प्रकार लई जोरात चालू आहे आणि आमची पाईपलाईन 7 ते 8 वेळा फोडल्या तिने आणि फॉरेस्ट खात्याने ह्याची दखल घ्यावी असे आमची नम्र विनंती आहे. 3 टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.